मी तिकडे गेलो की माझ्या समाजाला लगेच इतका त्रास होतो ना, भयंकर त्रास होतो माझ्या समाजाला. आणि समाज माझा त्रास सहन नाही करू शकत आणि मी समाजाचा नाही करू शकत. त्यामुळे ते आता त्याला नाविलाज आहे. ते उपोषणामुळे माझं शरीर मला साथच देत नाहीत. मी काय करू शकतो. पण माझे लेकरं डोळ्यासमोर दिसतात मराठींचे माझ्या, की यांना माझ्याकडूनच अपेक्षा राजकारणाच्या पलीकडची. तर मी काय करू शकत नाही. मला सारखे बघा इथंही सलाईन लावावी लागते, इकडं पण लावल्यात. माझी वाईट परिस्थिती आहे. पण मी आता कुटुंबच माझं समाज, मला समाजशिवाय नाही दिसत काही. मी स्वार्थी नीच असतो तर मागच काही कमवून बाजूला बसतो. मला समाजाच्या जीवावरती मॅनेज व्हायचं नाही, गद्दारी नाही करायची. मला समाजच मोठा करायचा आणि आरक्षणातून माझा समाज मोठा होणार आहे हे मला पक्का माहिती आहे. राजकारणातून नाही होणार. मला माझा गोरगरीब पाहिजे, बाकी काय. त्याची शान मला वाढवायची, त्याच्यावर संकट नाही येऊ द्यायचं. मला प्रचंड वेदना आहेत खरंच. मी असं वाटतं एका दिवशी अंग दुखायला लागल्यावर, हाडकं दुखायला लागल्यावर की जातोय की काय मी, माझ्या समाजात राहील की नाही. तर माझ्यासाठी माझा समाज लय महत्त्वाचा आहे भाऊ, राजकारण नाही माझ्यासाठी महत्त्वाचं. पाटील, तुम्ही चांगल्या लोकांना झुकवलं, कधी तुमच्या डोळ्यात आसू येत नाही, पण समाजाचा विषय आला की तुमच्या डोळ्यात आसू येत. मी सांगितलं ना, मला माझ्यावर लय माया करतो माझा समाज. अति समाज माया करतो. त्यांनी कधीच कोणावर विश्वास नाही टाकला, पण माझ्यावर इतका टाकला की ती स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त. हा, मग मी जर खानदानी रक्त आहे माझं, मी मराठ्यांचा आहे, तर त्यांच्या मुलापेक्षा जास्त माझ्याकडून अपेक्षा असतील तर ते मी पूर्ण केल्या पाहिजे. कोणाचं तरी एखाद्याचं पैसे घ्यावा, मॅनेज व्हावा, पद घ्यावा, हे नाही शोभत मला. मी कोणचं लेकरू आहे त्यांचं? त्यांनी मला काय केलं समाज मी जिकडं जायचं तिकडं रस्त्यावरती दिवसभर उभा राहतो वाट बघत येणारे. मग मला नाही वाया जाऊ द्यायचं. ते काय नाही पदार्थ त्याच्यात काहीच नाही, राजकारणात काही नाही. 4 दिवस दुश्मनी आहेत, दुफळी निर्माण होईल म्हणून मी राजकारणातसुद्धा नाही उतरलो. मला माझ्या समाजाला आरक्षण देऊन लेकरं मला अधिकारीच केलेलं बघायचं आणि ते बघणार. मी मरणार पण मग गाठणार. एवढं मोठं कठोर उपोषण मी आता माझ्या समाजासाठी करणार. समाजाच्या लेकराला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. पाटील, लढेंगे जीतेंगे हम सब चलेंगे. तुमची समाजाला गरज आहे, तुम्ही समाजासाठी लढणारच आहात. की डोळ्यातून आश्रू आलं की बरेच लोकांना वाटतं की माणूस दुबळा झाला की काय, पण असं इथे दिसत नाही. भावनिक नातं आहे, पण तुमच्यावर काय ताणतणाव आहे ज्याच्यामुळे जास्त तुम्ही आणखी खचून जातो? त्या खचून जाण्याची मी कोणालाच भेट नाही, भेव मायापाशी नाही. मी कोणाच्या दबावाला, कोणाच्या गुंडगिरीला, कोणाच्या दादागिरीला, कोणाच्या झुंडशाहीला याला आडो बांधून फेकतो. क्षेत्रीय मराठा आहे. मरायला लढायला कधीच भेट, मरायला लढायला कधी भेट. माझ्या जिंदगीत मला टेन्शन कवच आलेलं आहे आणि येणार सुद्धा. फक्त शरीराच्या वेदना सुरू झाल्या की मी मात्र लोकांना मारताना नाही का लेकरं दिसते. मला वेदना सुरू झाल्या की लगेच समाज दिसायला चालू होतो. मी जर अर्धवट हे लढा राहिला तर समाजाचे काय हाल होते. जसं आपण लेकराचे कसे हाल होते म्हणतो तसं मी माझ्या समाजाचे किती हाल होते. मग समाजाला कशी दिशा मिळायची, समाज माझा मोठा कसा व्हायचा. माझ्या गरिबांचं लय अवघड आहे. हे असले ते बाकीचं तर काढूच नका, ते मी असं रोज कोलितो. निश्चित. पण या ठिकाणी पाटलांनी सांगितले की ज्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्याकडे सांत्वनपर भेट आहे, मात्र ज्या ठिकाणी जातील त्याच्यावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. कारण पाटलांची